हॅलो गाईस, तर कशा तुम्ही सर्वजण. तुमचा भाऊ आला आहे परत वापस न्यू ब्लॉग घेऊन. आज आपण आलो 122ला वाकडामध्ये बुमकर चौकाजवळ. बघू शकता आज आपल्याकडे लाल घोडा आणि हा बघा JCB. आणि आता आपल्याला भरायचं आहे क्रशन. साहेबांनी फोन केला होता, फाळकं लावून घेतलं. गरिबी आहे, आमचे फाळकं तुटले. बाऊले म्हणलं चला लवकर भरा. आज टाईम झाला होता, 9:30 वाजले होते साईटवर येता येता. म्हणून लवकरात लवकर न टाईम वेस्ट करता फटाफटा क्रशन भरून घेतली. आणि तुम्ही व्ह्यू बघून घ्या कसं आहे. तर आज तर डायरेक्ट असं वाटत होतं बाप रे बाप, एक नंबर खतरनाक डायरेक्ट. पण आपल्याला शूट करायचा होता व्हिडिओ, पण व्हिडिओ शूट करायसाठी कोणी नव्हतं. ट्रॅक्टर भरून घेतला, आता जायचं आपल्याला. आणि बघू शकतो तुम्ही किती हळूहळू ट्रॅक्टर चालतं, कारण ट्रॉलीमध्ये लोड आहे आणि उतार आहे, त्याच्यामुळं हळूहळू न्यायचं असतं. घाई गडबड नाही करायची. ट्रॉली पण बघून घ्या तुम्ही किती भरेल. तर मस्तपैकी नेलं समोर. आणि समोर गेल्यावर तुम्हाला एक मजा दाखवतो मी, बघा तुम्ही. इसको बोलते हैं टेक्नोलॉजिया. क्या बोलते टेक्नोलॉजिया. कसे नाद करती का. हमारे इधर ऐसा ही रहता है, पुणे में आके ये सब दिखाना पड़ता है. बाबा म्हणलं व्हिडिओच्या चक्करमध्ये ट्रॅक्टर चाललं जायचं कुठं. मग गेलो नाही का परत ट्रॅक्टरमध्ये. आणि ट्रॅक्टरमध्ये बसलो. आता थोडंसं समोर न्यायचं. समोर नेऊन खाली केलं. आणि खाली केल्याच्या नंतर आलो इथं. तर बघितलं तर काय, हे आहे मोठा खेकडा. हे मोठा खेकडा फसला आहे, कारण की हा 4x4 नव्हता. बघा असं टायर घुमवते गार 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 गार. नान लागते हो. फक्त भाऊनं डायरेक्ट टायराचं दुप्पट काढलं भो. इतका खतरनाक. खूपच प्रयत्न केल्याच्या नंतर भाऊच्या प्रयत्नाला यश आला. आणि आखरी शेवटी मोठा खेकडा निघून गेला. मोठा खेकडा निघला तर खरं, पण टायराची खूप मारून दिली त्यानं. त्याच्यानंतर बघा, हा आहे आपला JCBवाला. हा आला, हा म्हणे यानं तर खूपच मारली. म्हणलं हा. नंतर समोर बघतो तर काय, बाप रे बाप, मोठा खेकडा आणि त्याच्यासोबत छोटा खेकडा यांचं थोडंसं चालू होतं. कारण की ते छोटा खेकडा खाली घ्यायचा होता आपल्याला. तर आम्ही लांबूनच शूट करत होतो नाही का. आम्ही बघत होतो काय होतं काय नाही, पडतं का नाही पडत. पडलं असतं तर इतका भारी कॉन्टेंट झाला असता आपल्यासाठी. पण झालं नाही. नशीब गांडू, तो क्या करेगा पांडू. पण त्याच्यानंतर माहिती झालं की तो जो छोटा खेकडा होता तो आपलाच होता, त्याच्यामुळे नुकसान आपलंच होतं. आणि बघता बघताच मोठ्या खेकड्याने छोट्या खेकड्याला सुखरूपपणे खाली पोचवलं. न काही तोडफोड किंवा काही होता. आणि ते खाली बघताय ना तुम्ही, त्याच्यामध्ये काम करत होतं, त्याच्यामुळे तो खाली घेत होता. आणि मस्तपैकी त्यानं खाली सोडून दिलं. आणि खाली सोडून दिल्याच्यानंतर आपल्या ट्रॅक्टरवरती बोलवलं होतं. मग आपण गेलो ट्रॅक्टरवरती आणि बघतो तर काय, 2 माकडतोंडाचे आपल्या ट्रॅक्टरच्या वरती बसले होते. म्हणलं आता चला समोर घेऊ. समोरून बघितलं तर हा आपला भाऊवाला होता, मग आता JCBवाला. नंतर तो गेला. त्याच्यानंतर खूप बोर झालं होतं मला. मग मी बाहेर आलो. बाहेर येऊन म्हणलं थोडासा चाय वगैरे प्याव. चाय वगैरे प्यायला. आणि जे बुमकर चौक आहे ना बघा, ते माझ्या पाठीमागं बघा साईडले, हेच ते बुमकर चौक आहे. हेच हिच्या खालीच मोठे मोठे कांड होतात. ऊन इतकं तपत होतं, तर उन्हासाठी 2 शब्द. हे भगवान, तूने इसको काय को बनाया रे बाबा. इसके वजह से मेरा ज़िंदगी झंड हो रहा है. साला में काला भी गिर रहा रे बाबा. क्या करूँ रे बाबा, इसके वजह से ज़िंदगी झंड हो रहा रे. इसको बोलो रे बाबा कोई तो थोड़ा सा ब्राइटनेस कम करे. साला इसके वजह से दिन में घूमने को भी नहीं जाता मैं. साला. तर कसं वाटलं तुम्हाला कॉमेडी. तर जाऊ द्या, हा कॉमेडीचा विषय होता. नंतर आपल्याला परत थोडंसं ट्रॅक्टर समोर घेतलं. आपल्याला परत तेच भरायचं होतं क्रशन, डबल काही नाही आहे. आणि संध्याकाळ झाली होती. मी तर इतका बोर झालो होतो नाही का. पण काय करावं, संध्याकाळ झाली, टाईम गेला, सर्व झालं. दिवस भरला, पैसे भरले, संपला विषय. बाकी काहीच नाही करायचं आपल्याला. दिवस भरला म्हणजे पैसे भेटणार म्हणजे भेटणार. भाऊ सध्या 400-500 रुपयाचा मालक आहे. नंतर जे तुम्हाला मी घोडा म्हणलं होतं, तर त्याचं कारण दाखवतो की घोडा का बरं आहे. तर मागं क्रशन बघा. आणि आता बघा घोडा का बरं म्हणतो आपण याला. हां, कसं आहे, नाद करते का. डायरेक्ट घोड्यावानीच कुदतो भाई. हां. आणि आता बस आजचा दिवस संपला आहे. आता संध्याकाळ होऊन आता आपलं चालानचा टाईम आहे. चालन पण असं भरवले मी, असं खराब करून टाकले. आपल्याकडे कोणतीच वस्तू टिकत नाही राव.
जाऊ द्या म्हणलं. मग नंतर साहेबाकडे येऊन बघा साहेब चालान लिहत होते. एकदम बारीकी आणि एकदम सर्व लिहावं लागतं नाही का त्यांना, काय आहे, कसं आहे, काय केलं काय नाही केलं, आज किती टाईम होतं, किती टाईम बंद होतं. बघा तुम्ही चालान लिहिलं. मग नंतर आलो एक घरी आल्याच्या नंतर बघितलं बघा हे आपलं हे शेतान, हे आपला शेतान देखो कैसा सोर आहे. मग नंतर तो काय म्हणतो ऐकायचं ना तुम्हाला, ऐका. तरीही आजचा आपला ब्लॉग संपलेला आहे. तरी सर्वांना ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आपल्या प्याराशा मित्रमैत्रिणींना सांगा की तुमचा भाऊ पण ब्लॉग बनवतो आहे म्हणून त्याला सपोर्ट करा. चला पब्लिक, चला येऊया आणि ऐका परत उद्या नवीन ब्लॉग येणार आहे. तरी सर्वांनी कुठं जायचं नाही बरं का, ब्लॉग बघायचा. हां अरे थांबा आणि ज्यांनी कोणी पण आपला ब्लॉग बघितला त्यांना सर्वांना माझ्याकडून धन्यवाद. ओके.